नमस्कार. अकाउंटिंग म्हटलं की अनेकांना वाटतं, अरे बापरे, किती अवघड विषय आहे हा. पण खरं सांगू, अकाउंटिंग म्हणजे अवघड आकडेमोड नाहीये, ती एक भाषा आहे. हो, अगदी बरोबर, व्यवसायाची भाषा. प्रत्येक व्यवसाय, छोटा असो वा मोठा, आपली आर्थिक स्थिती सांगण्यासाठी याच भाषेचा वापर करतो. आणि आज आपण याच भाषेची अगदी सोप्या पद्धतीने ओळख करून घेणार आहोत. मग प्रश्न येतो की हा व्यवसाय बोलतो कसा? तो काही आपल्यासारखा शब्दांनी बोलत नाही, तो बोलतो आकड्यांनी, नोंदींनी. असं समजा की आज आपण व्यवसायाच्या भाषेचं व्याकरण शिकायला सुरुवात करणार आहोत. चला तर मग, तयार आहात? कुठलीही भाषा शिकायची तर सुरुवात तिच्या पायापासून करावी लागते, बरोबर? मग या भाषेचा पाया आहे बुककीपिंग. कोणत्याही व्यवसायाची आर्थिक गोष्ट इथूनच, याच पहिल्या पायरीवरून सुरू होते. हे समजायला एकदम सोपं आहे. कल्पना करा एका लायब्ररीची. तिथे जशी सगळी पुस्तकं नीट विषयावर लावलेली असतात, तसंच बुककीपिंगमध्ये पैशांचे सगळे व्यवहार अगदी व्यवस्थित, संघटितपणे ठेवले जातात. प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली जागा असते. तर याची व्याख्या काय सांगते? बघा, यात पद्धतशीर पद्धत आणि आर्थिक व्यवहारांची नोंद हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ सरळ आहे. कोणताही व्यवहार कुठेही कसाही लिहून नाही चालत. तो एका ठराविक, शिस्तबद्ध पद्धतीनेच नोंदवावा लागतो. अच्छा, म्हणजे बुककीपिंगमध्ये नोंद करायची हे तर कळलं. पण नोंद करायची तरी कशाची? तर ती करायची आर्थिक व्यवहारांची. मग आता हे आर्थिक व्यवहार म्हणजे नेमकं काय असतं तेच समजून घेऊया. प्रत्येक व्यवहारात या 3 गोष्टी असतातच. एक साधं उदाहरण घेऊ. समजा आपण दुकानातून एक वडापाव घेतला. इथे काय झालं? आपल्याकडे वडापाववाला आणि दुकानदाराकडे पैसे गेले. ही झाली वस्तूची देवाणघेवाण. ही देवाणघेवाण आपल्या आणि दुकानदाराच्या म्हणजे 2 व्यक्तींमध्ये झाली. आणि ती पैशांसाठी झाली. झाला की नाही एक साधा व्यवहार पूर्ण? प्रत्येक व्यवहारात मोबदला तर असतोच, पण तो दिला कधी जातोय यावरून त्याचे 2 मुख्य प्रकार पडतात. सगळा खेळ वेळेचा आहे. यातला फरक अगदी सरळ आहे, वेळेचा. भाजीवाल्याकडून भाजी घेतली आणि त्याला लगेच पैसे दिले तर तो झाला रोख व्यवहार. पण आपल्या ओळखीच्या किराणा दुकानातून सामान घेतलं आणि सांगितलं की पैसे महिन्याच्या शेवटी देतो, तर तो झाला उधारीचा व्यवहार. व्यवहार दोन्ही आहेत, फक्त पैसे देण्याची वेळ वेगवेगळी आहे. चला, आता ह्या भाषेतील एका फार महत्त्वाच्या शब्दाची ओळख करून घेऊया. तो शब्द आहे माल किंवा गुड्स. आता आपण रोजच्या बोलण्यात माल हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो, पण अकाउंटिंगच्या दुनियेत याचा एक खूप विशिष्ट अर्थ आहे. आणि हा अर्थ समजून घेण्यासाठी ही एक ओळ पुरेशी आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती वस्तू नाहीये, तर ती वस्तू आपल्याकडे असण्यामागचा हेतू काय आहे हे महत्त्वाचं आहे. तर कुठल्याही वस्तूला माल म्हणण्यासाठी ह्या 3 अटी पूर्ण व्हाव्या लागतात. ती वस्तू आपण खरेदी केलेली किंवा बनवलेली असावी, ती विकण्याच्याच उद्देशाने घेतलेली असावी आणि त्यातून नफा कमवण्याचा हेतू असावा. उदाहरणार्थ, मी माझ्या वापरासाठी मोबाईल घेतला तर तो माझ्यासाठी माल नाही. पण जर मी मोबाईलचं दुकान चालवत असेन आणि विकण्यासाठी मोबाईल खरेदी केले असतील तर ते माझ्यासाठी माल आहेत. आता ही काही उदाहरणं बघा. भाजी विक्रेत्यासाठी भाज्या हा माल आहे, केमिस्टसाठी औषधं माल आहेत, फर्निचर विक्रेत्यासाठी खुर्च्या माल आहेत. का? कारण ह्या सगळ्या वस्तू विकून नफा कमवण्यासाठीच आहेत. पण तेच कॅल्क्युलेटर जर वैयक्तिक वापरासाठी असेल तर तो माल नाही. म्हणजे सगळा खेळ संदर्भाचा आहे. तर आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं? बुककीपिंग, व्यवहार, माल या सगळ्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या संकल्पना कशा एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि अकाउंटिंगचा मजबूत पाया कसा तयार करतात हे आता हळूहळू लक्षात येत असेल. हा प्रवाह बघा किती सोपा आणि तार्किक आहे. बुककीपिंगमध्ये आपण व्यवहार नोंदवतो आणि हे व्यवहार अनेकदा मालाच्या खरेदी विक्रीशी संबंधित असतात. बस, या 3 गोष्टी समजल्या की समजा आपण व्यवसायाची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. आता जाता जाता एक विचार करूया. आज दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती आर्थिक व्यवहारांमध्ये सहभागी झालो असू? सकाळचा चहा असेल, बसचं तिकीट असेल किंवा रात्रीचं जेवण, यावर नक्की विचार करा. कारण आता नकळतपणे का होईना आपणही व्यवसायाची भाषा बोलू लागलो आहोत.